आता आपण पार्ट 2 बनवत आहे संक्रांती स्पेशल गुळपोळीचा। तर पहिल्या पार्टमध्ये आपण पूर्ण मसाला तयार करून घेतला आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण आता पोळ्या लाटून तयार करत आहोत। तर असा हा चपातीसारखा गोळा लाटायचा आहे आणि त्यात आपण हा तयार केलेला तीळ, गूळ आणि शेंगदाण्याचा कूट आणि हे चिरमुऱ्याचे क्रश केलेली पावडर हे सगळं घालून याचा उंडा बनवून घ्यायचा आणि आपण पोळी कशी लाटतो चपाती तसं हे लाटून घ्यायचं। अतिशय उत्तम आणि अतिशय चविष्ट असा हा गुळपोळीचा हा पदार्थ तयार होते। बरं तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। आता मी तव्यावर तूप टाकत आहे आणि त्यावरती ही आपण लाटलेली पोळी टाकत आहे। आता पलटी मारून घ्यायची आणि ह्या पण बाजूला आपण तूप लावून घ्यायचं आहे। आता ही दुसरी पोळी बघा किती पातळ आणि किती छान पेपरसारखी झालेली आहे आणि ह्याचं पूर्ण बघा वरून सुद्धा दिसते की सगळीकडे ते पसरलेलं आहे। अशा आता एका पाठोपाठ एक सगळ्या पोळ्या मी करून घेत आहे। तुम्ही तेल पण वापरू शकता आणि तूप पण वापरू शकता। असं ह्या पद्धतीने मी सगळ्या पोळ्या आता करून घेते। किती मस्त बघा कलर आला आहे आपल्या पोळीला आणि ह्याचे जे वरचे पडणारे डाग आहेत ते छोटे छोटे पडायला पाहिजेत बरं का। जास्त मोठे डाग जर झाले तर ते मग थोडंसं कडवटपणा त्याला येतोय। मग त्यामुळं पोळी पलटताना ती वारंवार तुम्हाला पलटावी लागेल। पहिले 1-2 मिनटं तरी गॅस आपला हाय फ्लेमवर पाहिजे, नंतर मग आपण तो स्लो फ्लेमवर केला तरी सुद्धा चालतो। बघा हे पुरण कसं बाहेर आलं आहे आपलं मसाला बघा कडेपर्यंत पुरण आपलं पसरलेलं आहे। अतिशय उत्तम अशा ह्या पोळ्या तयार होत आहेत। एका पाठोपाठ एक मी सगळ्या पोळ्या लाटून त्या व्यवस्थित सगळ्या आलटून पालटून भाजून घेत आहे अगदी व्यवस्थित। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। दररोज संध्याकाळी मी आता हे व्हिडिओ टाकत जाईन स्वयंपाकाचे। आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला। किती छान कलर आलाय बघा सोनेरी मस्त किती पातळ। अशाच अतिशय उत्तम आणि चविष्ट रेसिपीसाठीच माझा हा व्हिडिओ बघत राहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
बस मी अशा पोळ्या आता करून घेत आहे. मी तुम्हाला एक पोळी खोलून दाखवणार आहे. आपला आतला मसाला कसा सगळीकडे पसरलेला आहे तो तुम्ही पाहू शकता. हे बघा, पूर्ण पोळीवर व काटापर्यंत मसाला आपला पसरलेला आहे. अशाच सगळ्या पोळ्या आपल्या सुंदर आणि चविष्ट झालेल्या आहेत.